की या सगळ्यानंतर आम्ही अशी कुठल्याही पद्धतीची गोष्ट करणार नाही. पहिल्यांदा मला असं वाटतं की ते सोबत राहण्याबद्दल आश्वासक दिसले. पहिल्यांदा उद्धव ठाकरे हे लढाईबद्दल पहिल्यापासून आश्वासक आहेत. राज ठाकरेंची ती तयारी थोडीफार झालेली दिसते. पूर्ण तयारी होऊन त्याच्यासोबत राहणं कंटिन्युअसली हा एक टास्क आहे. उद्धव ठाकरेंना याबद्दल 100 मार्क द्यावे लागतील की 2019ला त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती 2025 मध्ये सुद्धा ती कायम आहे. आत्ताच्या घडीला असा एकही पक्ष नाहीये राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या की त्याची ती भूमिका कायम आहे. अगदी शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा, मनसेचे सुद्धा 2-3 कोलांटुड्या झालेल्या आहेत. उद्धव ठाकरे भाजपशी 2 हात करण्याबद्दल एकदम ठाम आहेत. आणि उद्धव ठाकरेंनी एक सांगितलं ते पण लक्षात ठेवण्याजोगं आहे की बाळासाहेबांचा पुत्र यांचा मला मुलगा म्हणून घेता येणार नाही जर मी अशा पद्धतीची हातमिळवणी केली किंवा जर मी त्यांना शरण गेलो तर. मला असं वाटतं की ती बाब जी आहे ती अधोरेखित करण्यासारखी आहे. मराठी माणूस, मराठी माणसाची अस्मिता आणि मराठी माती, तिचा जो गर्व अभिमान आहे तो कुठल्याही पद्धतीनं खाली लोळू द्यायचा नाही किंवा तो कुठल्याही पद्धतीनं, बघा असं आहे की कितीही म्हणत असले हिंदुत्व सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, किंबहुना देशाला माहिती की शिंदे का गेले. प्रश्न असा आहे की अजित पवार का गेले? हिंदुत्वासाठी गेले. मग प्रश्न असा आहे की इथं शेमड्या पोराला विचारलं तरी सांगतील की हे इथं का गेले. मला असं वाटतं की आता काही कोणाची लपवाछपवी राहिलेली नाहीये. सगळे का कुठे गेले याची उत्तर आता हळूहळू यायला लागली. आजच भुजबळांना दोषमुक्त केलेलं आहे कोर्टाने या सगळ्या प्रकरणात. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं स्वच्छ आहे. आता स्वच्छ पाणी जे आहे ते गढूळ झालंय असा जो आरोप होतो आहे तर ते पुन्हा स्वच्छ करायचं असेल तर तुम्हाला खूप मोठा टास्क आहे. मला असं वाटतंय की हे जे पहिली जी निशाणी होती शिवधनुष्य, ते न पेलणारं शिवधनुष्य आहे आणि तो टास्क मला असं वाटतंय की उद्धव ठाकरेंच्या समोर आहे. मला माहित नाहीये की त्याचं काय होणार. आपल्याला